आणि आम्ही कसे वाटते आमची जोडी कमेंट मध्ये नक्की सांगा. लय वाईट. असंच आहे. सगळ्यांना माहिती आहे मी मस्ती करतच असतो. येस. तुला राग येतो आला तरी काय करशील? काहीच नाही म्हणून मी काय बोललीच नाही. बरं खायला काय मागवते काय? बघा हिला भूक पण लागली, काम पण नाही झालं. तुला खायचे का मच्छी? या आमच्या घरी कधी तुला मच्छी खाऊ. खरं शपथ तुझं जेवणाचं ताट बघून असं तोंडात पाणी सुटतं. बोल एवढं भारी भारी काय ना काय तर केलेलं असतं. अरे सगळे काय गोंदणार का माझ्या नावाचं चांदणं तुझ्या हातावर? प्यारी समज गई. पण बघा माझी एवढी आहे अजून, ही बघा डायरेक्ट सपाट. हो हो एवढीच घेतली मी. अरे सो हे गाईज गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आज 2-3 दिवसानंतर मी आज ब्लॉग टाकतो. अशा इथला बघा यांचा काय चालले पार आंबं खुरलं ना. काय केलं आंब? एवढे आंबे खाल्ले? किती पाडलेलं? 4. तू किती खाल्ले? कमी खा आंबे. इवन नाटका करतं. काय पाहिजे? ये मारते तुला देतो. तू बाबू आहे माझा बाबू. तुला आणेल ना मी संध्याकाळी बाबू. मला का मारते? आज चावते. तुला काय आणू बाबा सांग? बिर्याणी मम्मी बनवणार आहे उद्या बिर्याणी. माहिती आहे घरी पण खाल्लं आमचे बिर्याणी ना. बनवलं खा तुम्ही. चला उद्या तुला घरी घेऊन जायचं आहे. बस झाला मामाच्या इथे जास्ती सर नाही राहायचा. बिर्याणी आणली तर मी राहील. मग बिर्याणी ना आणत मग जा तू. हात मी नाही माझा पाय तू राहशील ना. तुला पाणीपुरी आणेल. मी जाईल खायला. काहीच ह्या दोघी जणी जाम मस्तीखोर आहेत भाई. तुम्ही बघितलं जाम म्हणजे जाम. हे तर कमीच आहे पण आमच्या घरी बघा आणखी एकदा पॅरोट आणला आम्ही. म्हणजे मला ना म्हणजे कोण ना कोण देतच असतं. हा पण पॅरोट दिलेला आहे कोणातरी घरात गेलेला पाळलेला पॅरोट कोणाचा असेल तर घेऊन जा. काय जुली? चल जुलीला आमच्या पिंजऱ्याने ठेवलेली. चल त्यांना खायचं आतमध्ये. चल घरात चल गो. हे बघा ही एक जुली आणि हे 2 डॉग स्ट्रीट डॉग आहेत. ते आमच्या घरातच येतात. ऊन लागतं ना त्यांना बाहेर म्हणून ते इथंच बसतात. हा पॅरोट कोणाला पाहिजे असेल तर सांगा कारण की पॅरोट नाही आवडत मला पाळायला. म्हणजे जे पिंजऱ्यात असतात ना ते नाही आवडत. पिंजऱ्यामध्ये ठेवायला नाही आवडत. थांब याला खाऊ आणतो काहीतरी. मिरची खाल का? मिरची खातो. थांब तिला पण खाऊ पाहिजे वाटतंय. सेकंड दे मामा पटकन दे. सेकंड दे पहिला. डाऊन स्लीप जुली. गुड गर्ल. नो गो. पल घेऊन पल. खाईल का आंबा? यो उडल ना सोडलं. आंबाच पडला खाली. मिरची खायला आंबा खाते ना आंबा. आतमध्येच टाकला मी. त्याला आम्ही सोडलाय आणि जुली आमची मागं लागली याचे. दर खा रे का थोडासा. नको भाऊ नाही पलत. का आपल्या घराच्या खिडकीवरतीच राहते. असा सोडून राहायला पाहिजे. हा टाक घरान. हो बाबा जुलीला का आलाय? जुली बोलतो पकरीनच बोलतो आता. उडला बाबू. नको आता झाडा उडन. तू असा पकडतो घाबरून उडेल आता. पळेल तो उडून जायला जातो ना. मग त्याला पक्षी मारतील. बारके पक्षी मारतात बाहेरचे. बाबा आता खुश झाला जाम. सोडला तर लय खुश झालाय. चला तर गाईज मी आता चाललो घरातून. आपल्या एक स्टुडिओला चाललोय. आमचा सॉन्ग लवकरच येतं त्याच्यामुळे तर दादानी आमची रेकॉर्डिंग वगैरे करायची आहे त्याच्यामुळे तिथे चाललोय. सो चला आता निघूयात आपण. बाय. तुम्हाला काय आणू खाऊ? नको पिझ्झा. नुसतं पिझ्झाच खाते का? चला. किती गरम होतं रे बाबा. सिलामध्ये जरा जाम गरम होते बाहेर आणि दुपारच्या मला निघूच नाही वाटत. तरी पण 4 वाजले आता संध्याकाळच्या तेव्हा निघाले तरी पण जाम गरम आहे.
बघू दादांसोबत फर्स्ट टाइम मी काम करणार या सॉन्ग मध्ये आणि सेलिब्रिटी तुम्हाला बघायला भेटतीलच. आता आम्ही चालू स्टुडिओला, तर तिथेच रेकॉर्डिंग होणार आहे. आणि जिथून तर दादांबरोबर माझं असं बोलणं पर्सनली समोर नव्हतं झालं. आज फर्स्ट टाइम मी त्यांना भेटतोय आणि आमचं जे बोलणं झालंय ते मेसेजवरती आणि फोनवरती झालंय. त्यांचा स्वभाव मला त्याच्यावरनं भरपूर सुंदर वाटला. तर आम्ही पहिला तर सॉन्ग बघूयात कसा होतं, काय होतं, कसा रिस्पॉन्स भेटतोय. आणि नक्की तुम्ही ह्या सॉन्गला भरपूर रिस्पॉन्स देणार आहात, कारण की सॉन्ग भरपूर सुंदर होणार आहे. तुमच्या भावाचा सॉन्ग आहे बोललं तर विषय खोल होऊन जातं. तर चला आता पटापट जाऊया स्टुडिओला. अरे बाबा गाडीचा नंबर सकट लगेच ओळखला, बोला रोशन आला, बोला लांबूनच. आलेत का सगळे? अपूर्व आता येईल 5-10 मिनिटात अच्छा, पोहोचते. इथं स्टुडिओ तुमच्या घराचा आहे का? नाही आपल्या मित्राचं आहे. ये अच्छा. इथे गाडी पार्क कर. कुठे इकडे लावू पाठी? हा की गाडी तर पार्क करून घेतोय. हा. मार्किंग घे, आपण थोडी बाहेर लावू. इथं ना आपली गाव बसा ना मग तुम्ही, बसा. आपल्याला चल. खोल दरवाजा तिथून खोल ना. तर गाईस गाडी तर बाहेर लावून घेऊ. तर नो पार्किंग असते इथे. आपल्याच गाववाल्यांची माहिती आहेत ना. हा, घ्या घ्या. इथून टर्न मार, इथून टर्न मारून घ्या. गाववाल्यांची. गौरव सर हाय. मला तर ओळखतं का? तर गाईज हे सगळे आपले एकत्र आम्ही सगळे मिळून हा सॉन्गचं काम करणार आहोत. त्याच्यामुळे त्यांना तर पहिला इंट्रोड्यूस करून घेतला. मी तर फर्स्ट टाइम भेटतोय ना, मी तर माझ्यासाठी तर अनोळखी आहेत, पण आता लवकरच ओळख पण होईल आमची सगळ्यांची. तर जाऊया आता स्टुडिओमध्ये जे जे काम असेल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. गाईज हा आहे स्टुडिओ, इथेच आपलं गाणं रेकॉर्ड होणार आहे. बाजूला ना? बाजूला. अच्छा, इथे एडिटिंग वगैरे करतात का तेच? इथे सगळं म्युझिक स्टेशन चालतं आपलं. अच्छा. घेतलं सेलिब्रिटींना मी भेटणार होतो, ते ह्याच सेलिब्रिटी आहेत सगळ्यात मोठ्या. ब्लॉग घेणार होते माहिती मग का ना घेतला? चालूच नाही केलं. करायचं ना, तुला माहित आहे ना मी येणार आहे. थोडेफार व्ह्यूज दिलेस तर तुला मी. तर गाईज फर्स्ट टाइम आमची भेट झाली आहे. सेकंड टाइम कुठे का फर्स्ट? एक वेळेला. तसं तर मी लवकर नाही कोणासमोर भाव वगैरे देत. ही जरा चांगली वाटली म्हणून मी याशी बोललो. एक वेळेला समोरून जाऊन बोललो. हा बोल. येस. आणि मी पण पटकन कोणासोबत बोलत नाही, पण मी याच्यासोबत बोलली. जास्त झालंय. तर गाईज आमची टीम सर्व काम चालू आहे, बघू शकता तुम्ही या साईडला. बघू. आणि लवकरच रोशनचं माझं नवीन सॉन्ग येतंय, तर भरभरून प्रेम द्या. आणि आम्ही कशी वाटते आमची जोडी कमेंट मध्ये नक्की सांगा. लय वाईट. असंच आहे. सगळ्यांना माहिती आहे मी मस्ती करतच असतो. येस. तुला राग येतो? आला तरी काय करशील? काहीच नाही, म्हणून मी काय बोललीच नाही. बरं खायला काय मागवते काय? बघा हिला भूक पण लागली, काम पण नाही झालं. दादा बोललेला आपण धाब्यावर जाणार आहोत, दादाचा धाबा आहे. धाब्यावर जायचं. चल मग धाब्यावरती जायचं म्हणजे जेवून ना आली हा काही तुम्ही सांगितले तर. चल ना, जायचं आहे का? बघितलं याच्यामध्ये साबित होते पोरी भुक्कड असतात. मी फुडी आहे बाई, फुडी लाजत नाही आपण. मित्रा चल मग. हिला व्हेज जास्त आवडतं मला माहिती आहे. काय खायचं तिकडे झाला काव्य हॉटेलला. ना तर घेशील थांब, एक काम मागवा. सारखा ना ताट भरून घेत जेवायला. काव्यला ना हॉटेलला मग कॅप्टनला जाऊ. गाडी पण आहे ना. बारीक बिल- रोशन देईल. चालेल माझं पेमेंट झालं आजच. मला तर अजून 9 वाजणार आहे. कॅप्टनला जाऊया. याला पण माझ्या हा कसा बार्बेक्यू वाला माणूस आहे, याला काही जमणार नाही. सगळं तुला खायचे का मच्छी? जे पाहिजे. ये आमच्या घरी कधी तुला मच्छी खाऊ. जेवायला बसला ना, खरं शपथ तुझं जेवणाचं ताट बघून असं तोंडात पाणी सुटतं. बोल एवढं भारी भारी काय ना काय ते केलेलं असतं. अरे सगळे घरात मच्छी शिवाय जात ना जेवण. डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो. बाजू जीवाले बापू मेरा गाना चला दो, गाना चला दो. पडला डीजे. यार गाईज मी तर फर्स्ट टाइम असं म्हणजे डायलॉग्स ते माईकमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी आलो. मी कधी केलं नाही. हे बघा हिचं काय चालू आहे, ऐकतच नाही बाई बिलकुल पण. काय बोलशील जरा एकदा एक डायलॉग बोलून दाखव. एक सेकंड बोलते हा का. हे काय झालं? पिसटली मी. हा चालू 1 2 3 स्टार्ट. मग मी तर तुझ्या नावाचं चांदणं कोंडलंय, तू कधी कोंडणार आहे? काय ताल नाही, सूर नाही, काय नाही. आता सुरताला अजून दिलेतच नाही, थांब आता जरा देतील. हा गाईज हा आहे स्टुडिओ जिथे आमचं रेकॉर्डिंग होतंय. आणि ही आली आहे आणि मी रंबा, मला रंबा. युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. अपुरा पाटील ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती लवकरच आपले 100K होणार आहेत. प्रमोशन करायला आली आहे बघा. चालेल, बोला तुम्ही बिंदास. काय आलं? विचार थांबलेले आपण बोलत होतो. काय नाही.
बोल. हा ब्लॉग काढत. बर हा बोल एकदा. तू पण साईडला दादा दुसरा पण माईक लाव इथे. कशाला? दुसरा पण माईक लाव सोबतच घे. हा एक एक घे. माझा आवाज येतोय का मोठा? म्हणजे मला असं वाटतं मी हळू बोलते. अरे तुझ्या कानात ऐकायला येते तुला म्हणून. हा तुला येतो माझा आवाज ऐकायला? हा ठीक आहे बोल. माझ्या नावाचं चांदणं तुझ्या हातावर. ते वेगळा डाटा बघ. हा गोंधळ वापस का? एकदा का? मग बोलू का मग बोलू? मग चांदण्याला स्पेस नको घेऊस, डायरेक्ट कंटिन्यू कर चांदणं आणि वाटलं हातावरचा स्पेस. मग बोलणार का माझ्या नावाचं चांदणं तुझ्या हातावर असं. हा हम्म. मग मग गोंधणार का माझ्या नावाचं चांदणं तुझ्या हातावर. हे टेक कम्प्लीट झालं पॅकअप. किती लगेच झालं गाईस. किती लवकर ना. तर काही झालंय रेकॉर्डिंग वगैरेचं सगळं काम. आता सध्या तर आम्ही चाललोय पेट पूजा करण्यासाठी. सो जाऊयात. दादा कुठेतरी घेऊन चालत आम्हाला हॉटेलवरती. त्यांचा स्पेशल हॉटेल आहे कोणता मला तर इकडचं बिलकुलही माहिती नाहीये, पण ठीक आहे. समोर तर पोलीस पण आहे आणि याच्याकडे लायसन नाही काहीच नाही. बघू पकडला पाहिजे. बोलू का? नको नको लायसन ना लायसन. अशी करशील तर मार खाशील. हा वा. तर काहीच ती गाडीला आम्ही फॉलो करतो समोरच्या एर्टिगाला आणि जातोय आता जेवायला. चला भेटू जेवून. ये कधी. चला तर काहीच जाऊयात आता हॉटेलमध्ये. तुला अपूर्वा कोणाला भेटायचं आहे? जुलीला भेटायचं मला. माय जुली क्यूट आहे की नाही? हा मग जुली आणि कोको. कोको पण लागतं. तू बघितलं एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी माझे ब्लॉग बघतात आणि जुलीला ओळखतात भाई. विषय का. तर काहीच पहिला तर आम्ही मागवलाय मोजिटो. सो कूल पाऊस नाही पडला, छत्री लवकर आली. नाही पण ती गाडी तेवढी सीन भेटली नाही ना आपल्याला. कार भेटली नाही वाटतं. तेल मागवलं ना मग याच्यामध्ये प्लेन मागवलं ते पिऊ नको. ते आला मग पुष्पकला आहे ना. पुष्पक पी का पी काय नाही मोजिटो आहे. प्लेन बोलो पूरा प्लीज. ते पुष्पक वाचली. पुष्पक हाँ मैं सबसे ज़्यादा खाता हूँ, मतलब थोड़ा खाता हूँ. चला तर गाईज फटाफट खाऊन घेऊ. जाम भूक लागले. न टाइम लावता. कोण जिंकतं बघूया पहिले. तर गाईज आता आले बिर्याणी. पण बघा माझी एवढी आहे अजून. ही बघा डायरेक्ट सपाट. हो एवढीच घेतली मी. अरे ठीक आहे चालेल. यस हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मजे. मला एवढंच येतं. खूप छान बोलता तुम्ही. तुम्ही पण स्टार्ट करा. मी ओमद्यात ब्लॉग. 1997 पासूनच आहे या फील्ड मध्ये. अच्छा आम्ही लेट आलो वाटतं. जास्तच लेट झालं. तर म्हणजे सगळ्यांचं आमचं जेवण झालंय. बघू शकता ही आवरी आहे. लय खाते. वाव टेस्ट नाही मला आवडली. टेस्ट नाही आवडली. सोड मग बाजू करते. चल बाजू करते पण खाऊन गेल मी. सगळं झालं आमचं तुझा एकदम टम्मी फुल झालं. हिनी तर भाई पूर्ण बघा खाली करून टाकला. सगळ्यात जास्त कानेरा माणूस आमच्या इथला. दादा कोणी खाल्लं खरं सांगा. खाऊन शांत बसली एकदम. तरी पण बघितलं अपूर्वाच खात होती. थांबतच नव्हती वरती बघतच नव्हती अपूर्वा. बरोबर बोलले. बघा आता वर्कशॉप नको खाऊ. खा. चला बाय बाय. बाय बाय बाय. भेटूयात लवकरच. शूटला डायरेक्ट. चला बाय अपूर्वा. नाही मध्ये भेट होईल तुमची. रिहर्सलला यावं लागेल. ऑलविन नाचायला का? नाचायला म्हणजे रिहर्सल हिला तर येतं डान्स. माझंच तर राहिलंय फक्त. जास्त झोपू नका कारण ऑलरेडी खूप खतवणार आहे तुम्हाला दोघांना. काय ना आता करायचं तर काम लवकरच. भारी झालं पाहिजे फक्त बस. काय करते आता आपलं हे करूया. काय काढली अजून हिचं स्नॅप राहिलं मगाशी वाटतं. ह्याने काढली ना व्हिडिओ, आता मी काढते. काय
तर काहीच पहिली भेट तर भरपूर सुंदर झाली आमच्या सगळ्यांची. आता मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि चाललो आता घरी. आणि जे जितेंद्र दादा होते, जे आमचं म्हणजे जे पूर्ण सॉन्ग ज्यांनी म्हणजे लिहिलं वगैरे, आणि त्यांच्याच चॅनलवरती आपण टाकणार होता हा सॉन्ग. तर त्यांचा पण रिस्पॉन्स आमच्यासाठी भरपूर मौल्यवान होता, कारण की भरपूर सुंदर ट्रीट केलं त्याने. फर्स्ट टाइम आम्ही फक्त भेटलोय, आता निघालो घरी. तर काही जस्ट आलं घराच्या इथे, आता उतरण्यात पटापट. भेटलं माझ्या बहिणीने काय करायला घेतलं तुम्हाला दाखवतो मी. बाई आका फणस का आपला कुठून आणला फणस? आणला तिकडून आमच्या तिकडून. हा तो कसा निघला बघ. काकर बारक्या निघला बारक्या म्हणजे नराम निघला. कडक पाहिजे का? कडक पाहिजे होता. हो ना, मग कसं झालं ना राम चांगला तर हाय गोर लागते लय गोर. मग पण नरम कोणी खाणार नाही, आम्हीच खाऊ. हो चिकट चिकट लागतं का असं? हा हो रास गोर. गोर लय. घरामध्ये आल्यानं वहिनीने बघा काय बनवायला घेतलं आज. बोंबील आणि सुकट. काय नाही, एकदम बेकार बनवते, एकदम बकवास ना बाबू. मामी एकदम बकवास बनवते का ना सांग. हो बघितलं एकदम एकदम बकवास जेवण. मामी जेवण चांगलं बनवते नाही. आता जेवायला ये बोलते मग. याले आगाव आहे दोघी पण. घरी वगैरे आलोय आणि आता जेवण वगैरे झालंय, तर आता झोपायची वेळ झाली आहे, तर झोपून घेऊयात. सो ताई वगैरे तर इथं झोपली आहे. ताई माझ्या बेडरूममध्ये झोपते, कारण की तिला आता AC आहे नाही इथे, तर बाहेर भरपूर गरम होत आहे, त्याच्यामुळे तिला इथं झोपायला लागते. तर भरपूर मजा आली आज. तर आमचा पूर्ण दिवस तर बाहेरच गेला, तुम्ही बघितला. आणि रेकॉर्डिंग वगैरे प्रॉपर झाली आहे. आता लवकरच गाण्याचा शूट पण होणार आहे आणि तुमच्यापर्यंत गाणं लवकरात लवकर पोहोचवणार आहेत. सो आजचा व्लॉग इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.